कधी कधी काही ठिकाणं फक्त जागा नसतात, त्या आठवणी असतात, भावना असतात आणि त्याच आठवणींना ताजे करायला आपण निघालोय त्या वाटेकडे, पुन्हा त्या क्षणांना अनुभवायला. तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर मजेतच असले पाहिजे. आपण आज एक भन्नाटचा ब्लॉग तयार करणार आहे आणि भन्नाटची तयारी चालली आपली ट्रिपची. आत्ता सध्या आहोत आपण महाबळेश्वरमध्ये आणि मागे जे येते आहे महादेवांचं मंदिर. सो दर्शन घेतलं आत्ताच जस्ट आणि आता पुढे आपला जर्नी कंटिन्यू करूया. सो आपण आज कसं जाणार आहे तर राजमार्ग करत थेट सज्जनगडला. It's not a game, it's a rich thing. मित्र हो, आता आपण आहोत मेढा सातारा रोडला आणि इकडे मागे ते महाबळेश्वर आहे आणि इकडे पुढे ते सातारा. तर इथून आपल्याला छोटासा एक लेफ्ट राईट टर्न मारायचा आहे. सो आपण कास मार्गे थेट जाणार आहे सातारला. तर इथे पाहताय तुम्ही 44 किलोमीटर सातारा आणि कास आहे इथून 30 किलोमीटर जवळजवळ. सो आज तो आपला राजमार्ग आहे. तो राजमार्ग करत करत आपण पुढे जाऊया. तर आता आपण आहोत मोळेश्वर गावामध्ये आणि राजमार्ग जो आहे तो सुरू झालाय. सो असाच आपला राजमार्ग आहे आणि जाता जाता पॉइंट लागणार आहेत थोडेफार, ते पण आपण कव्हर करू. तर जाता जाता हा लागतो बगदाद पॉइंट. तो आहे मोळेश्वर गावाच्या पुढे. आणि अशा काय म्हणत होतो आता आपण तिथनं आलो आता. हा मग दिसतोय दिसतंय. हा, तर तो जो समोर दिसतोय ना मित्रांनो, टॉवर पोटाच्या अगदी टोकाला तिथे समोर, तो आहे विल्सन पॉइंट. आणि हे एक गाव आहे आपलं. आणि येस, तो जो डोंगर रांग जी दिसते ती सर्व ती आहे सरळ जाणार खाली तापोळ्याला जाणारा मार्ग तो. आणि हे निवडुंगाचं झाड. तो आता आम्ही इथं का थांबलो होतो तर इथं करवंदाची झाडं आहेत, करवंदाच्या जाळी आहेत. सो आत्ता तरी बघा नाही आहेत, दिसत नाही आहेत, कच्ची होती करवंद. हे बघा, ही करवंदाची जाळी एक आहे आणि इथे बघा करवंद अजून कच्चीच दिसत आहेत, पिकली नाही आहेत. हे आशा, तुला करवंद खायचं आहे ना? हे काय इकडे, शाबाश, ये भी आ गया अभी वीडियो में. आता हे कच्चच आहे. सो पण कच्च्या करवंदांची पण भाजी करतात, तुम्हाला माहिती मित्रांनो. आणि भारी लागते, म्हणजे चटणी आहे करतात ॲक्च्युली. पण पिकली तर नाही आहेत. हे बघा, ही एक जाळी आहे, इथं जाळ्या आहेत सगळ्या करवंदांच्या. ओळखायचं कसं? हे असे झाडं आहेत, पानं आहेत, पानांना असे हलके हलके काटे असतात, त्यांच्या शेंड्याला असं लाल असतं. यावरच बघा पिकलेली पण दिसत आहेत. हे बघा पिकलेलं करवंद, हे पिकलेलं करवंद. असं खायचंय का? खायचंय का करवंद? करवंदच्या नावाखाली तिसरंच काय तर फळ आहे ना खाऊ घालणार तू? हा, मर गया अभी तू. अब वो तेरी गाडी जो है वो मेरे नाम पे. हे बघ बाबा, बघ हे बघ कसले मित्र मित्र कसे आहेत बघा. हे बघ के पांढर पांढर काय निघतंय? हा, अवघड हे बघ. करवंदच आहे. कोण पहिल्यांदा खाताय का? कैमरामैन आप उधर जाइए, मैं गाड़ी ऊपर चढ़ाने वाला हूँ. काय ऊपर चढाने वाला आहे? ह्याच्यात मस्ती आली का काय? दरवेळेस मला टोकताय आणि जागा आहे रे जायला. अच्छा, लवकर जाऊ. कुठं जायचंय पण?
अरे भाई साहब, ये है बगदाद पॉइंट। हा होतंय काय का नाही होते को काय ओरडू असं सांग पहिलं. घे गर्लफ्रेंडचं नाव तुझ्या तुझ्या यही मौका है, यही मौका है. 1 2 3 आशा तुझी लग्न लवकर होतील. एको विको नाही आला काय. तुझी लग्न लवकर होतील. लग्न लग्न किती लग्न करतोय. किती करायचे एकच बास मला. देखो गाइस, अगर इधर से नीचे गिरा ना तो 3 दिन बाद नीचे पहुंचता है, इसलिए चुपचाप पीछे आओ. माहितीये का तर हे गाव काय बरं, गावचं नाव थांब पुढे बोर्ड पण आहे. तो समोर जो दिसतोय ना कुठं? तो मकरंदगड. ह्या डोंगरच्या मागे बघ मध्ये. ते 2 डोंगर दिसतात ते का? दोन डोंगर आहेत ते. इथं हे का? आपल्या पलीकडे आहे. ह्या डोंगराच्या पलीकडे आपलं गाव आहे मांगर. हा हा हे समोर जे आहे ना ते चिखली गाव आहे. थांब थांब, चिखली. हा चिखली. ते हिरवे हिरवे दिसतात का मध्ये हिरवे, भाई ते रॉकफोर्ड रिसॉर्ट आहे. अच्छा हा ते रॉकफोर्ड रिसॉर्ट आहे. तिथनं पुढं तो जो टॉवर आहे ना तिथं तो विल्सन Tower? पॉइंट. हा कुठे? हा विल्सन पॉइंट मधनं सरळ इकडे आलं तर मग तापोळा मार्गे, आणि आपण आलोय असं मेडा मार्गे इकडं. आपण इकडनं असं आलो ना सगळं. आणि आपण जाणार कुठे आता? अजून लय लांब आहे. इकडे दिसत होते ना पवन चक्क्या. दिसतेत का या बघू. पावसाळ्यात विचार कर, अशा ए, पावसाळ्यात. ते बघ तिकडं काय आहे? नदी आहे का ती? नदीच आहे, कोयना आहे ती. कोयना शपथ. बॅकवॉटर्स. कोयना बॅकवॉटर्स मित्रांनो, पावसाळ्यात यायचं आपण. नक्की नक्की जरूर आएंगे. लय मोठा व्हिडिओ बनणार आहे मला वाटतंय. कारण की सज्जनगडचा main आता video आपण करायचा होता आपल्याला. असंच इथून बरंच काय इथून हे डोंगर क्रॉस करत 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 इथं मुळात मित्रांनो इथं जायचंय आपल्याला. हा जो रूट आहे ना तो आहे आपला महाराजांचा राजमार्ग. काय बात करा. तर हा तर हा. आपले प्रतापगड ते सातारा हम्म. हे जोडणारा जो मार्ग होता ते हे सगळं जे इथे जावळीचा भाग येतो आपला. जावळीचं रान वगैरे लागतं पुढं. जावळीचं खोरं. हा जावळीचं खोरं, कांदाटीचं खोरं, सोळशीचं खोरं सगळं. मग ही समोर जी आहे ती कोयना नदी. कोयना नदीचं आता पाणी जरासं तुम्हाला हे दिसत असेल. म्हणजे आता ही इकडून जातं ना, इथून तिकडं मिक्स होतं ना पाणी. हा हा, हा. अरे हे सगळं बॅक वॉटर्स आहे रे. अच्छा आता ते कसं आहे, सोळशी नदी, कांदाटी नदी आणि कोयना नदी अशा तिन्ही नदींचा खाली त्रिवेणी संगम आहे. हा त्रिवेणी संगम. ते जो शेंबडीचा मठ आहे ना त्याच्या अलीकडे लागतो. म्हणजे ते एकदा जाऊ आपण. तर ह्या डोंगर रांगेमध्येच वासोटा आहे, त्यानंतर मग अख्खे कोयना जलाशय आहे, आपला सह्याद्रीच्या रांगा आहेत, मकरंदगड आहे, प्रतापगड आहे. प्रतापगड इकडे माग आहे. अच्छा प्रतापगड या डोंगराच्या तिकडे आहे. हा, हा, हा. आणि आता आपण चाललोय ना सज्जनगड आणि हे, तर हे समोर जे दिसतंय ते आपल्या पवन चक्क्यात आहे सगळं. आणि तो समोरचा जो पठार दिसतंय ना हा, ते हा, सगळं हा. ते सगळं कास्टचं लाईन आहे. ते कास्टची. कॉस्ट पठार आहे ते. हा ते पुढं, तर पुढं डोंगरांच्या हा. कॅमेऱ्यामध्ये जस्टिस नाही होते. ते पवन चक्क्यांच्या पलीकडं. पलीकडे अजून एक डोंगर आहे, तिथं तो कासचा सगळा डोंगर आहे. आणि त्याच्या माग मग आपला सज्जनगड दिसतो. आणि इकडे जर गेलं तर मग सातारा आहे सिटी. आता पुढे जाता जाता बघू आपण. आयला इथं 3 मिनिटं झाले. ए दाऊदचा बंगला तोच ना? नाही काय दाऊदचा नाही तो. दाऊद दाऊद इब्राहिम सोडा. दाऊद. दिसते भारी गाडी. चष्मा लावला तुला मी. काय म्हटला? दिस इज बायकर्स लाईफ बेटा. काय पडलेली नसते. आयुष्य किती आहे माहित नाही.
जगा ना, जगा मित्रांनो, जगा ना, जगा. पळत पळत. शांतता, हीच ती शांतता. त्यासाठी शहरात हे भेटणार नाही मित्रांनो. ह्यासाठी आपल्या गावालाच यायला पाहिजे. अरे रूट गई हो क्या एक दूसरे से. अजून आपल्याला 60 किलोमीटर जायचंय. दिस इज लाईफ. It's not a game, it's a rich thing. हा काढतो चल. काय करतो तू? हे हा ठीक आहे. कॉल कर. फोन लाव. कॉल कर. काय मतलब हाँ साधा काढ आपला फोटो. इसको कहते हैं चिल लाइफ. तो चलो गाइस हम निकलते हैं अब यहाँ से. एक गोष्ट बघायची का? हाँ. देख रहे हो विनोद, इतनी गर्म हो या सीट. सुपर इफेक्ट. पानी क्यों वेस्ट कर रहा है बे? दुसरी बॉटल, एक बॉटल फक्त आहे ना सीट गार करायला घ्यायची आणि एक बॉटल आहे ती प्यायला घ्यायची पाणी. अच्छा ठीक है. वैसे तो मैं शरीफ हूँ, बहुत शरीफ हूँ मैं. हेच आयुष्य आहे मित्रांनो, जगा बिनधास्त जगा. एक तो पण काढू रे. मुझे कल की परवाह नहीं है, मुझे परसों की परवाह है. टेन्शन टेन्शन कसला कसला. काटमाडी. हो हो हो. Mechanical engineer explaining this wind turbine to us. मी पण इंजिनियर आहे तसा, तुम्हाला पण माहितीच आहे. आणि थोडक्यात माहिती देतो तुम्हाला. आपण आहोत राजमार्गालाच. इथून पुढं कास, इकडं मागे महाबळेश्वर, हे तर फिक्स आहे आपलं. ही जी आहे रांग त्याला थोडेफार पवनचक्के आहेत. तर हा जो डोंगर आहे ना त्याच्या ह्या साईडला कोयना जलाशय आहे आणि त्या बाजूला कनेरचं जलाशय आहे. सो ते कोयना जलाशय मागच तुम्ही पाहिलात आणि कनेरचं जे की आता विजिबिलिटी कमी आहे. सो ते बघा तिकडे पुढे ते कनेरचं डॅम आहे, कनेरचं जलाशय आहे. आणि एक गोष्ट म्हणजे कास पठार तर सगळ्यांना माहिती आहे बरोबर. तर इथे मिनी कास पठार पण आहे. सो ते आहे मिनी कास पठार. तर पाऊस झाला ना मित्रांनो तर आपण येऊया पावसाळ्यानंतर पण फुले पाहायला आणि ह्या पठाराला येऊया, कारण की इथे गर्दी नसते. सो हे जे आहे ना ते मिनी कास पठार. सो चलो निघूयात. खरं तर आपण खूप मजा घेत चाललोय. जर लवकर लवकर केलं तर मजा काय करणार. एकच तर दिवस भेटलाय, नंतर कामच करायचंय. सो चलो. आणि तुम्हाला पवनचक्कीचा आवाज येतोय का ते सांगा. आता हवेचा आवाज येत असेल बहुतेक. त्यात पण इंजिन ऑइल असतं. अरे इंजिन म्हणजे गिअर बॉक्स असतो त्यात. तो बना ना, तो बना. नाही बना सकता. कैपिटल 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 चाहिए. आता आहे ना हे दोघं येतात मागणं आणि मला पुढे पाठवलंय पळत. मीच चाललो ऍक्च्युली.
फोनची स्टेबिलिटी कळत आपल्याला. याव. यायला. याव. येऊया. It's not a game, it's a rich thing. अरे बेटा इधर इधर किधर काय रे काय आलं. ते पुढे ते कनेरचं धरण. काय म्हणतोय वासोटा किल्ला जो हे सगळं तिथं बॅक वॉटर. चांगलं असतं माहितीये का? लावा त्याला चांगलं असतं लय. घे ना. एक अच्छा आहे. That devil smile says it all. मंडळी चॅनलवर नवीन आहात तुम्ही सो सबस्क्राईब करा लवकर एकदम. ते लाल जे बटन आहे ते हे करून टाका, ग्रे करून टाका. क्लिक होऊन जाना चाहिए. का माहितीये का हे जे आहेत ना रूट ते आपण असे लय कव्हर करणार आहेत, लय म्हणजे लय. सो सबस्क्राईब करून टाका. पावसाळ्यात पण ह्या रस्त्याला येणार आहे. सो जे ट्रान्झिशन असेल ते मिस नसेल ना करायचं तुम्हाला. सबस्क्राईब करा. मंडळी आपण पोहोचलोय सह्याद्रीनगरला आणि इथे तुम्ही बघताय आत्ता जस्ट आपण थांबलो होतो ना तिथं आपण रील वगैरे फोटो वगैरे काढत होतो. सो तो होता वास्को पॉइंट, जे की वास्को मधला वा आहे तो वासोटा. मी तुम्हाला दाखवला वासोटा दिसत होता तो. त्यानंतर सह्याद्रीनगर आणि कोयनेचं जे बॅकवॉटर्स आहेत ते. सो इथे हा असा चौक आहे. आपण आलो ह्या साईडून, इकडे गेलं तर महाबळेश्वरवरून आपण आलो असं. इकडे पुढे गेलं तर एकयू धबधबा आहे आणि इकडे सरळ गेलं की पुढे बामनोली आहे, कास तलाव आहे. सो आपण एकयू कडनं जाण्यात अर्थ नाही आता कारण की धबधबा तर बंद आहे. सो इकडूनच जाऊ आणि असा आपला लाईनअप. भाई जितक्या वेळा आपण आपल्या गाड्यांना बघू ना एक मनाला आनंद असतो नाही का. येस वही आपला सब कुछ. आणि इथून पुढे सांगायचं झालं तुम्हाला तर आता आपला हा राजमार्ग चालूच आहे ना बरोबर. सो हा मधला जो रस्ता गेलाय ना तो मेन महामार्ग आहे. महामार्ग नाही राजमार्ग आहे. सो आपण इकडनं जाऊया कारण की बाईक आपली जाऊ शकते पण कशाला उगाचच. सो तरी पण हा पण आपण एक्सप्लोर करू. आपल्याकडे एडीवी आहे तसं पण. सो चला मग जाऊया पुढं. आणि आनंद आहे ना तो भाई तुम्हाला दिसत असेल चेहऱ्यावर माझ्या. तर आता एक छोटासा यांचा व्हिडिओ घेतो तो आपल्या व्हिडिओमध्ये टाकतो. आणि आवाज येतोय का नाही माझा खरंच माहित नाही मित्रांनो. थोडंसं जर हे होत असलं तर ॲडजस्ट करा. सो घेऊया आपण हळूहळू माईक वगैरे पण. तर आता त्यांचे मी शॉर्ट घेतो बघा, एन्जॉय करा. थोडेसे सिनेमॅटिक्स घेऊ आणि थेट पोचूया कास तलावाला. तिथे भेटू आता. धन्यवाद. तर आपण पोहोचलो आहोत बाहेर, रस्त्याला बाहेर. वास्को पॉइंट, इकडे खाली वासोटा, इकडे पुढे कासचा तलाव. यो. यो. कुठनं गाडी घेतली एवढा बेकार टन होता यो.
आंबवली वज्रा इकडे आहे. येस बेटा, सातारा येते. वजराई सातारा येते. इथून आतमध्ये जर गेला ना तर भांबवली गाव लागतं. तिथूनच पुढे वजराईचा छोटा ट्रेक आहे. किती किलोमीटर? सो पावसाळ्यामध्ये आपण करणार आहेत. 8 किलोमीटर लिहिलंय. 8 किलोमीटर आहे. 8 हो. किलोमीटर आहे. हा, तर इथून पुढं कास तलाव. सो वजराईला पण जायचंय आपण. आत्ता नाही, पावसाळ्यात. पावसाळ्यात. आता वजराई धबधबा म्हणला ना मी, तर इथूनच पाणी जातं त्याला. जे आपल्या कास तलावाचं पाणी आहे ना तेच जातं वजराई धबधब्याला. सो पावसाळ्यामध्ये हे फुल एकदम वाहत असतो जोरात एकदम. तिथून पुढे असा ब्रिज आहे, तिकडून तसं गेलं की इथे जो खाली आहे आतमध्ये, सो तिथे आतमध्ये वजराईचा जो पिक पॉइंट आहे, म्हणजे जिथून पडतो तो पॉइंट आहे. सो बघूया, आपण करायचंय कवर सगळं. अरे मी आता म्हणलं ना की वजराईचा सो पिक पॉइंट आहे तो इकडं पुढे आहे. हेच पाणी जातं पुढं. हे अशा खाली जायचं काय तिथं? खाली जायचं तिथं? गाड्या वर लावायला लागतील आपल्याला कुठेतरी. नाही तिथे न्यायच्या का गाड्या? तिथं पण जाईल गाडी. खतरनाक भाई, खतरनाक व्ह्यू आहे. अक्षा कुठे? अरे हे काय करतोय? हा, झाडाचा पाला. हे पण काढताय का तू? उन्हामुळे सीट तापतेत ना, तर बघा मी काय केलंय. तेवढंच वाट लागते, नाही तर खूप वाट लागते खरंच. खूप गरमी आहे. तरी पुणे मुंबईपेक्षा तरी कमीच आहे. हे लोकेशन बघा काय आहे दृश्य. आणि इथे वरती आहे जांभळांचं झाड. आणि हे मागं तुम्हाला जे दृश्य दाखवते ते बघा. ये क्या कर रहा है बे? कपड़े धो रहा है क्या? कपडे नाही, रुमाल गीला कर रहा. मैन वर्सेस वाइल्ड बन रहा है क्या? गीला करके. हे बहिणी, आयडिया भारी आहे. मासे बघ किती आहेत, छोटे छोटे दिसतात काय व्हिडिओ मध्ये. अबे ब्लर झालं. हा झालं. तर क्षणभर थोडी विश्रांती करून आणि तोंडावर पाणी मारून आपण पुन्हा आपल्या प्रवासाकडे वळालो. मंडळी, आपण कास तलावाला आहे, तर होतोय कसं उशीर आपल्याला पुढे जायला. सो एक काम करू, रिटर्न येताना आपण हा जो कास तलावचा पॉइंट आहे तिथे थांबूयात. पण अरे बघून असं वाटायला थांबावं. पण येऊया संध्याकाळी. संध्याकाळचा जो सनसेट भेटतो ना तो जबरदस्त. सो येऊया, चला. हा रफ पॅच थोडासा कव्हर करून इथे जो पॉइंट आहे ना तो जातो वजराईच्या मुखाशी, वजराई धबधब्याच्या मुखाशी. सो चला आपण पुढे जाऊ. आणि तो जो पठार दिसतोय ना ते आहे कास पठार. आपण आत्ताच घाटजाई देवीचं दर्शन घेतलं आणि आपण आता लागलो कास पठारच्या रस्त्याला. सो ही अशी छोटीशी इटिनरी आहे, इथे तुम्ही पाहू शकता. समोर गेलात तर
कास धरण, कास तलाव वगैरे लागले इकडे. आपण जाऊन आत्ताच जस्ट आलो इकडून. ते घाटजाई देवीचं मंदिर सर्व काही तुम्ही पाहू शकताय. सो आता थेट आपण जाऊ सज्जनगडला आणि डायरेक्ट इथंच भेटू, कारण रिटर्न येताना आपण ह्याच रस्त्याने येणार आहे. सो संध्याकाळचा रस्ता जो आहे तो कव्हर करूया. सो आत्ता वाजलेत 2 वाजलेत आपले. सो कास पठाराचा रस्ता तर संपत आलाय. तर इकडं जे आहे ना ते कनेरचं धरण दिसतंय बघा मित्रांनो, आणि पलीकडे आहे ना उरमुडीचं धरण आहे, आणि समोर जो डोंगर आहे तो आहे सज्जनगडचा. सो पटकन आता आपण तिथे खाली उतरायचं, बोगद्यापाशी पोचायचं, तिथून तसं जात होते सज्जनगडवर. आणि ते तिथं आपलं कॉलेज आहे सज्जनगडच्या अगदी पायथ्याशी. सो सगळे जे आठवणी आहेत ना त्या अशा एकदम ताज्या होत्या. बरं वाटतंय खूप. हा का? नाही माहित नाही. अच्छा चल. इंडियातली का महाराष्ट्रातली असं काहीतरी आहे. बस झालं. बेस्ट आठवणी ताज्या होते. एकटा प्यायचा का कुणावर तरी प्यायचा बसून? मित्रच ना? नक्की ना? तो मित्र मीच होतो. तर मित्रांनो हेच ते आपलं कॉलेज ज्ञानश्री इन्स्टिट्यूट. तर इथे कॉर्नरला थोडीशी झलक घेतली आणि बस पुढे सज्जनगडाकडे निघालो. फायनली मंडळी पोहोचलो सज्जनगडला. पार्किंग लॉटला पोहोचलोय आणि आता वर जाऊ. तसं सज्जनगड हा सोप्या श्रेणीतला किल्ला आहे. तर नॉर्मल फक्त पायऱ्याच आहेत आणि उंची इतकी नाही आहे. सो सगळेजण येऊ शकता तुम्ही. इनफॅक्ट सगळी म्हातारी माणसंही येतात, वृद्ध माणसंही येतात, जसं की आशिष. हा ॲक्सेप्ट वाय कसं वाटतंय तुला? पूर्ण किती वर्षांनी? 2 1 वर्षांनी येऊन कसं वाटतंय? कसं सज्जनगडाची वाट चढताना एक गोष्ट लक्षात आली. प्रत्येक वळणावर, प्रत्येक टप्प्यावर श्री मारुतीरायांचं एक रूप समोर येतं. एखादं छोटंसं मंदिर, तर कधी दगडात कोरलेली मूर्ती, शांत पण शक्तिशाली अस्तित्व. हे केवळ देवळं नव्हती, ही होती श्रद्धेची खुणं आणि यात्रेतील एक महत्त्वाची साथ. तर मंडळी पोचलोत आपण पूर्णपणे सज्जनगडावरती आणि बरंच काय पाहण्यासारखं आहे. हे तळं आहे, इथे पुढे रामांचं मंदिर आहे, रामदास स्वामींचं समाधी आहे आणि हे बघा हे तळं. ह्यामध्ये बरेच कासव आहेत माहिती आहे आणि मासे पण आहेत.
वो तब्बल 1 वर्षाने आलो असेल इकडे, जवळजवळ काय 1 वर्ष जास्त, 1 वर्ष जास्त ना, अशा जास्त रे, 1 वर्षानंतर जास्त, 1.5 जास्त, काय माहिती. 1 वर्षाच्या आधी आलो 8 दिवस मी. आपण 8 महिने बघ, 8-9 महिने. नाही बे, कधी आलो लास्ट टाइम आपण? तुझं झालं आता पहिला पगार आणि आलो आपण. हां आलेलो म्हणजे 1 वर्ष नाही. हां तुम्ही आलो. तर मंडळी, आता सज्जनगड फिरत होतो, सज्जनगड थोडं फिरलो आणि आता आपण धाब्या मारुती इथे आहोत. हे मंदिर आहे. सो थोडा वेळ बसलो होतो इथे, मस्त छान वारं येत आहे. सो बाहेर इतकं ऊन आहे, पण उन्हामध्ये हे वारं लागते त्यामुळं काही वाटत नाही आहे, काही गरमी नाही लागत आहे. सो थोडीशी सिनेमॅटिक्स घेऊ आणि आपला परतीचा प्रवास चालू. तर मंडळी, उत्तमरित्या आपण दर्शन केलं आणि खूप बरं वाटलं. खरं तर सज्जनगड येण्याचं कारण काय होतं, तर आशिष आणि मी इथे शाळेला होतो, कॉलेजला होतो, तर आम्ही यायचो. तर आम्ही म्हणलं की वर्षातनं एकदा तरी यायचं गडावरती. सो जस्ट सुट्टी सापडली होती दोघांची एकत्र, सापडली काय बोलतोय, सुट्टी भेटली होती. कारण की झालं असं की आशिषला असते गुरुवारी सुट्टी आणि मला असते रविवारी सुट्टी. सो दोघांचे काय एकत्र येत नाहीत सुट्ट्या. सो यावेळी झालं होतं की एकाच टायमाला आली सुट्टी. सो म्हटलं चला पावसाळ्यात पण येऊया आपण. तर आत्ता आपण परळीला जाऊ, जिथे आम्ही राहायचो आधी. तिथं एक मंदिर आहे, प्राचीनकालीन मंदिर, ते पाहूया आणि मग जाऊ घरी. तर गडावर बोललो होतो ना तुम्हाला की इथे परळी गाव आहे. परळी गावामध्ये प्राचीन मंदिर आहे, स्वयंभू मंदिर आहे. स्वयंभू जी पिंड आहे ती आहे. तर ते पाहूयात आपण आता. आणि तुम्ही जर सज्जनगडला येत असाल ना, तर जरूर इथे या, ह्या मंदिराला भेट द्या. म्हणजे पहा, इथे जे आहे ते वेगळं वाटेल तुम्हाला, खूप छान आहे. आणि अजूनही उत्खननामध्ये हे जे काही तुम्हाला दिसत आहेत ते हे प्राचीन काळातले जे दगडांवरती कोरीव काम झालेलं आहे ते. त्यानंतर इथे हे पाहू शकता तुम्ही आल्यानंतर. सो आता दर्शन घेऊ आपण आणि बऱ्याचशा ज्या आठवणी आहेत त्या ताजा होतात. कारण की आम्ही इथेच होतो, याच गावामध्ये होतो राहायला आणि संध्याकाळी येऊन बसायचो आम्ही असंच. सो बरं वाटते. हे असं नक्षी कोरीकाम असे आणि आपल्या गाड्या तिथं लावल्यात आपण. सज्जनगडच्या पायथ्याशी असलेलं परळी गावात ऐतिहासिक पाऊलखुणा जपणारं एक प्राचीन महादेवांचं मंदिर आहे. हे मंदिर यादव काळात बांधले गेले असून हेमाडपंथी शैलीतील नक्षीकाम आजही लक्ष वेधून घेतं. इथला शिवलिंग 6 मुखांनी युक्त, अतिशय दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. हा फक्त देवस्थान नाही, तर आपल्या संस्कृतीचा एक जिवंत इतिहास आहे. स्थानिक लोकांनुसार या मंदिराची पांडवांशीही संबंध आहे. वनवास काळात पांडव या भागातून गेले तेव्हा त्यांनी या जागेवर विश्रांती घेतली होती आणि भगवान शंकरांची पूजा केली होती अशी मान्यता आहे. असंही म्हटलं जातं की या जागेवर त्यांनी शिवलिंगाची स्थापनाही केली होती. त्यामुळे या ठिकाणाला केवळ ऐतिहासिक नाही तर पौराणिक देखील महत्त्व लाभले आहे.
छान आपली वन डे ट्रिप झाली आहे. सो अजून पोहोचायचो आहे घरी आणि अंधार होत चाललाय. सो जाणार होतो आपण मेढा मार्गे, पण नंतर म्हणलं की कास मार्गे आलोय, कास मार्गेच जाऊया. काही इतकं इश्यू नाही, रस्ता पण छान आहे. थोडंसं रहदारी कमी आहे पण चांगलं आहे, ठीक आहे. आता जाताना आपण सनसेट कॅप्चर करणार होतो, पण तो काही होणार नाही. ऑलरेडी 6 वाजून गेलेत. सो बघूया आता काय कॅप्चर तर करता आलं तर करूया, तसे दाखवेल मी काय कॅप्चर करता आलं तर. आणि हाच होता आपला आजचा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला सांगा जरूर, आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. असं मुंबईवाल्यांना मरीन ड्राईव्ह आहे. पुणेकरांकडे काय आहे? काय नाही पुणेकरांकडं. हां काय आहे? तामिनी भाई पुण्यात येते तो लेजेंडरी आहे, पण संध्याकाळसाठी रे. तसं साताऱ्यासाठी भाई यवतेश्वर घाट आहे. मुंबईसाठी जसं मरीन ड्राईव्ह आहे ना, तसं साताऱ्यासाठी, आम्हा सातारकरांसाठी हे आहे. आता पुण्यात गेलो ना, पुणेकरी झालोय. भाषा जरा सातारी वगैरे भाषा कसं काय विसरणार आहे? सातारकरांचं हे शेवटी. तर जाता जाता आपण यवतेश्वर मंदिरात थांबू आणि मग दर्शन करून जाऊ. सकाळी आपण महादेवांचं दर्शन करून सुरुवात केला होता आपला ब्लॉग, आणि आता जाता जाता महादेवांचं दर्शन करूनच एंड करूयात. सो चलो. हे इंगळी चावलं बिवलं म्हणजे ए बाबा, डंक मारतात ते. डेंजर आहे ते. काठी आहे का आपल्याकडे? काठी चल मरू दे. शिवी आले रे ब्लॉग मध्ये. आता काय करायचं एवढा वेळ? आवाज बघ कसं करते ते. इंगळी वाहे ये. हा इथं बघ कसलं दिसतंय बरोबर स्पष्ट. जाऊ दे जा. पळ जा, तुझे छोटे छोटे कीटक खा. तेरी राज्य आहे. पडला.